सोलापूर शहरातील सेटलमेंट ग्राउंड येथे आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विद्यार्थिनींना मोफत शिक्षणाबाबत कृतज्ञता तसेच विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुरस्कार वितरण हा कार्यक्रम पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भारत जाधव, डॉक्टर सोनाली वळसंगकर व इतर मान्यवर उपस्थित होते। यावेळी आमदार देशमुख म्हणाले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला सक्षमीकरणात एक पाऊल पुढे टाकत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे। महाराष्ट्रात महायुती सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत आहे। यात प्रामुख्याने एसटी बसने 50% तिकीट दरात प्रवासाची सोय, वयोवृद्ध महिलांना मोफत बस प्रवास, विधवा निराधार महिलांसाठी पेन्शन योजना, महिलांसाठी 7 लाख नवीन बचत गटांची स्थापना, आई योजनेअंतर्गत पर्यटन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना 15 लाखांपर्यंत व्याज परतावा कर्ज, माझी कन्या भाग्यश्री, लेक लाडकी, महिला उद्योगिनी योजना, सुकन्या समृद्धी योजना महिलांसाठी कार्यरत आहेत। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही नवीन योजना महिलांसाठी सुरू करण्यात आली असून दुर्बल घटकातील महिला स्वावलंबी व सक्षम बनाव्यात यासाठी शासनाने माझी लाडकी बहीण योजना सुरू केली असून या अंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहेत। या योजनेमुळे राज्यातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारून त्या आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल। याचा सर्वांनी लाभ घ्यावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी उपस्थित महिलांना केले।